कसं निवडलं पीक, काय केलं भरघोस उत्पादनासाठी, प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील. त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात. काळी माती निळ पाणी हिरव शिवार. माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत. माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुनील 90.4 ग्रीन FMच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतोय. आज आपण बेळंकी तालुका मिरज येथील प्रगतशील शेतकरी परमानंद गव्हाणे साहेब यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. परमानंद गव्हाणे साहेब यांचं शेती क्षेत्रात मोठं काम आहे. नागपूरचा जिव्हाळा परिवारातर्फे दिला जाणारा पुरस्कार लोकसूर्य पुरस्काराचे ते मानकरी आहेत आणि असे अनेक पुरस्कार त्यांनी घेतलेले आहेत. आपले तत्कालीन जिल्हाधिकारी विजय काळम पाटील साहेब सुद्धा त्यांच्या शेतीमध्ये येऊन भेट देऊन गेले होते. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब, सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना ऐकायला आवडेल की आपला हा जो प्रवास आहे, आपली नर्सरी, शेती आणि आपला उद्योग, या प्रवासाचं एकूण जे काय आहे केव्हापासून सुरुवात झाली हे आपण सांगा. नमस्कार, मी परमानंद गव्हाणे. 1980 पासून मी शेती करण्याचा निर्णय घेतला, कारण दुसरा भाऊ नसल्यामुळं मला ते शेती करावंच लागलं. शिक्षणाची इच्छा असूनसुद्धा शिकता आलं नाही. शेतीत पडलो, पण शेती करायची तर ती उत्तमच या इराद्यानं शेती करायला लागलो. त्यावेळेला फक्त माझी 13 गुंठे द्राक्षबाग लावली होती 1980ला. पुढं जसं मी शेती करत गेलो, चांगल्या एक्सपोर्ट क्वालिटीची द्राक्षे विकवत गेलो. नंतर डॉगरीज ही व्हरायटी ह्या भागात मी पहिल्यांदा सुरुवातीला आणली. डॉगरीज नंतर आत्ता माझ्याकडे 5 एकर द्राक्षे आहेत. नंतर द्राक्षाचं भवितव्य पुढच्या काळात बरोबर नाही हे मी 10-12 वर्षापूर्वी माझ्या लक्षात आलं आणि मी आंबा शेतीकडे वळलो. आता सध्या माझ्याकडं जवळजवळ 7 एकर आंब्याची बाग आहे. त्यात 12 वर्षाची 3 एकर आहे, त्यानंतर 5 वर्षाची 2 एकर आहे. असं मागे पुढे प्लॉट आहेत. आता माझ्याकडे टोटल 14 एकर जमिनीमध्ये 5 एकर द्राक्षे, 7 एकर आंबा, ड्रॅगन फ्रूट, केळी ही पिकं मी घेतोय. साहेब, शेती व्यवसायाची आपणास आवड कशा पद्धतीने निर्माण झाली? शेतीची आवड, मनात शेतीविषयी प्रेम असेल तर ते होतंच. आणि म्हणतात ना की घरात एकमत, गावात पत आणि रानात शेणखत, ह्या 3 गोष्टी झाल्या की माणूस हा शेतीमध्ये यशस्वी होतोच. साहेब, आपलं शिक्षण काय झालेलं आहे? आता तुमचं शेती क्षेत्रामध्ये एवढं मोठं काम आहे, शेती संबंधी काय व्यावसायिक शिक्षण आपलं झालं आहे का? म्हणजे BSc ॲग्री वगैरे काय झालंय का? नाही, मी अनुभवातूनच शिकत गेलो. आत्तापर्यंत मला वाटतं मी केळीच्या बागा लावल्या, द्राक्षे लावली, पेरू लावले, सीताफळ लावली, पपई लावली, डाळिंब लावले. सगळ्या पिकांचा बरोबर, म्हणजे जितकी काही चांगली पैशाचं उत्पन्न देणारी पिकं आहेत सगळ्यांचा अनुभव आहे मी. आता मी फक्त द्राक्षे आणि आंबा आणि चालू वर्षी ड्रॅगन फ्रूट लावलेलं आहे. कारण मजुरांची समस्या फार आहे. मजूर ज्याला लागतात ते शेती परवडत नाही. कमी मजुरावर करणारी शेती म्हणजे आंबा शेती आहे. त्या आंबा शेतीतून मला भरघोस उत्पन्न, चालू वर्षी माझं 40-42 टन आंबा गेला. आणि ड्रॅगन फ्रूटचं तर आता पहिलं पीक आता लागलेलं आहे. अनुभव हीच आपले शिक्षण आहे. अनुभव घेण्यासाठी आपण आपल्या शेतामध्ये सुरुवात केली का? शेती संबंधी आपण सगळं पाहण्यासाठी कुठं बाहेर दौरे वगैरे करत होता? दौरे वगैरे असं काही विशेष नाही, पण ज्यांचं पीक चांगलं आलं आहे तिथं जायचं, त्या शेतकऱ्याचं कौतुक करायचं, त्याचे विचारपूस करायची, त्याचा अभ्यास करायचा आणि पूर्ण अभ्यासानंतर ते पीक आपण करायचं. अशा पद्धतीने मी शेती करत आलो. आता आपल्याकडे एवढी मोठ्या प्रमाणात शेती आहे, द्राक्ष आहे, आंबा आहे, नर्सरी आहे, ड्रॅगन आहे. या शेतीसाठी पाण्याचा स्रोत नेमका कसा आहे? पाणी बघा, आता 14 एकरमध्ये 2 विहिरी आहेत, 4 बोरवेल आहेत आणि 1 शेततळ आहे. मग या सगळ्यांचा वापर आमच्या शेतीसाठी पुरेसा होतोय. आंबा पिकामध्ये आपलं भागात आणि महाराष्ट्रात आपलं नाव आहे. आंबा पिकाकडं मिरजपूर भागात अजून पहिला आंबा लावणारे तुम्हीच आहात. आंबा पिकाकडे कशा पद्धतीने वळाला? 12-13 वर्षापूर्वी ज्यावेळेला माझ्या लक्षात आलं की भविष्यामध्ये द्राक्षामध्ये काय लाभ म्हणावा तितका राहणार नाही, त्यावेळेला मी त्या पिकाचा विचार केला. आणि इथंच लिंगनूरला माझ्या अगोदर 1 वर्षभर एका शेतकऱ्यांनी केलं होतं आंब्याची बाग. ती मला फार आवडली. नंतर दुसऱ्या वर्षी बघून मी करायचा निर्णय घेतला, पण त्यांनी बागच दाखवली नाही मला.
तर मी बाहेरूनच कडेकडेने त्यांची बाग बघून आलो आणि मनात निश्चय केला की आपण बाग लावायची आणि हजारो शेतकऱ्यांना फ्रीमध्ये मार्गदर्शन करायचं हे ठरवलं. आणि आत्तापर्यंत माझ्याकडे हजारो शेतकरी संपूर्ण भारतातले येऊन गेलेले आहेत. एवढेच नव्हे तर अमेरिकेतलेही काही शेतकरी म्हणजे जे काही आपल्या भारतातलेच आहेत पण काही कामानिमित्त अमेरिकेत स्थायिक आहेत, ते वर्षाला आंबा सीझनमध्ये गुजरातला येतात आणि केशर आंबा त्यांना फार आवडतो. त्यावेळेला त्यांनी माझी भेट घेतली व समाधान व्यक्त केलं. असं आपणास का वाटलं की शेतकऱ्यांनी आपल्या रानात यावं आणि आपला आंबा सगळं पीक बघावं आणि आपलं बघून इतर शेतकऱ्यांनी पण करावं? कारण बरेच शेतकरी असे आहेत की दाखवण्यासाठी तयार पण होत नाहीत, मात्र आपण म्हणालात की देशभरातले सर्व शेतकरी इथे येऊन माझ्याकडून मार्गदर्शन घेतात. असं का वाटलं आपणास? अहो शेवटी कसं आहे, ज्ञान दिल्यानं वाढतं ना. त्यामुळं आपण काय की आपल्यापुरतं ते ठेवलं मर्यादित तर त्याचा काय माझ्या दैवामधलं कोणी नेणार नाही. त्यामुळं मी जास्तीत जास्त मनापासून शेती करणं हाच एक मी माझं देश सेवा समजतो मी. आणि त्या दृष्टीनं अनेक शेतकऱ्यांची प्रगती झाली, माझ्याहून त्यांचं पीक चांगलं आलं तर मला त्यात आनंदच आहे ना. दुःख वाटायचं काय कारण आहे सांगा. त्यामुळं आज हजारो शेतकरी येतात, त्यांना आम्ही भयंकर त्रास होतोय. एक दिवशी तर 100-200 शेतकरी येतात, 5-25 गाड्या 4 व्हीलर लागलेल्या असतात. दिवसभर त्यांच्याशी बोलणं असतंय. पण कधीही मी आता घेतलेला वसा आहे तो सोडायचा नाही. आणि किती त्रास झाला तरी त्यात मला आनंदच आहे. तुम्हाला सांगतो, कोरोनाच्या काळामध्ये विदर्भातले शेतकरी आले होते. ते एक अनुभव सांगतो तुम्हाला. तर ते पहाटे निघाले होते, नॉन स्टॉप ते आले. ते म्हटले इथं 6 वाजता 5-6 वाजता आले. बॅटऱ्या घेऊन आम्ही ते रुमानीचा प्लॉट बघितला आमचा आणि म्हटलं घरी चला, चहा घ्या आणि जावा. कुठं म्हणताय साहेब म्हणाले. ते आमची राहायची व्यवस्था करायला पाहिजे. अहो कोरोनाच्या काळात जवळची माणसं सुद्धा आपल्याला भीतीदायक वातावरण होतं. अशा वेळात त्यांची व्यवस्था काय करायची. शेवटी गावामध्ये काही देवळामध्ये व्यवस्था होते काय बघितलं, शाळेमध्ये फोन केला, कुणी काही थारा दिलेला नाही मला. त्यावेळेला म्हटलं त्यांना आपल्याच घरी राहू देत, अतिथी देवो भव म्हणतात. त्यामुळं अतिथी हेच आपले दैवत आहेत. आणि एवढ्या लांबून आले तर त्यांना जेवायला दिलं व्यवस्थित. ते रात्रभर राहिले. सकाळी उठून पुन्हा द्राक्ष बागा पाहिल्या, आंब्याच्या बागा पाहिल्या. इतकं समाधान. त्यातला एक शेतकरी असा होता, त्याला 1 किडनी, 1 डोळा, 1 पाय, 4 त्याचे पार्ट एकच होते. तर त्याची जिद्द बघून मी त्याला सॅल्यूट केला. मी म्हटलं एवढे मोठे शेतकऱ्यामध्ये त्याने सांगितलं मला की मी 10 वर्षापूर्वी एकाच्या चाकरीला होतो, आता माझ्याकडे 25 एकर जमीन आहे म्हणाले. म्हणजे शेतीविषयी असे काही अगदी तळमळ असणारे लोक येतात, त्यांना मदत करतो आम्ही आणि यातून मला आनंद मिळतो. आता माझं काही उद्देश नाही बघा की जेवढं आता राहिलं उपकारापुरता म्हणतात ना तुकाराम महाराज, तसं आता जे काही करायचं ते समाजासाठी करायचं, हीच माझी देशसेवा समजतो मी. गव्हाणे साहेब, आपण आंबा पिकाबद्दल बोलूया. आंबा पीक तुम्ही सुरुवातीला केलात. आंबा पीक करत असताना जमीन कशा पद्धतीची हवी आणि त्याचं व्यवस्थापन कसं असावं? आंबा पिकाला बघा एकदम माळ रान किंवा हलकी जमीन, तांबडी जमीन ही चालू शकते. एकदम करली जमीन किंवा चुनखडयुक्त जमीन आंब्याला उपयोगाची नाही. आणि आपल्या भागात हे सगळे माळ जमिनीच आहेत आणि त्यामुळं आंबा येतं व्यवस्थित. आता एकरी आमचं 7 ते 8 लाखाचं उत्पन्न गेली आता 7-8 वर्षापासून येत आहे. सुरुवातीला आंबा पीक करत असताना किती क्षेत्रावरती लागवड केली? सुरुवातीला मी 2 एकर लागवड केली. आता माझे टोटल 7 एकर आंबा आहे मागं पुढं. 2 एकरमध्ये साहेब झाडं किती बसू शकतात आणि अंतर किती हवं? एकरी 12x4 900 झाडं बसतात. 2 एकरमध्ये त्यावेळेला मी 1800 झाडं बसवली. सुरुवातीला काही लोक बघायला यायचे, ते मला वेड्यात काढायचे, 4 फुटाला कुठं आंबा असतोय काय म्हणायचे. पण ज्यावेळेला चांगलं उत्पन्न निघायला लागलं प्रत्येक वर्षी, त्यामुळं लोकांना त्याचं महत्त्व वाटायला लागलं. आंबा पीक करत असताना साहेब जमिनीची पूर्व मशागत कशी असावी? आंबा पिकाला उभ्या आडव्या 2 वेळा नांगरटी करून घेऊन त्यातले दगड वगैरे वेचून काढून आपण बरेच बहुवर्षीय पीक असल्यामुळं थोडंसं JCPनं चारी वगैरे घेऊन त्यात सुपर फॉस्फेट, लिंबोळी पेंड ह्या गोष्टी हे करून ते लागण करायचे असते. साहेब, लावल्यानंतर किती दिवसानं पहिलं पीक येतं? लागण केल्यापासून 3 वर्षे व्हायच्या आत पहिलं पीक तुमचं निघतं. 2 वर्षाच्या पुढं तुम्ही पहिलं पीक घेऊ शकता. आणि त्यानंतर आंबा पीक आपण ज्यावेळेला लावतो त्यानंतर आंबा पिकाच्या व्यवस्थापनामध्ये कोणकोणते टप्पे असतात? म्हणजे भांगलन असेल किंवा त्याची छाटणी असेल, हे पूर्णपणे पीक येऊपर्यंत. घन लागवड असल्यामुळं त्याला प्रत्येक वर्षी आंब्याची छाटणी हे मे-जूनमध्ये घ्यावी लागते. ती वर्षातून 1 वेळ घ्यायचीच. त्यानंतर काय
तणासाठी आपण थोडंसं खाली तुमचं तणनाशक मारून कंट्रोल करू शकता किंवा आच्छादन करून तुम्ही तण रोखू शकता. बांगलन वगैरे करून बाग तणमुक्त ठेवणं हे गरजेचं आहे. गव्हाणे साहेब, आंबा पिकाला एकरी शेणखताचं नियोजन किती पद्धतीने असावे? एकरी 2 ट्रक शेणखत आम्ही वापरतो आता आंब्याला. आता आम्ही जे 12 वर्षाचा प्लॉट आहे ना, त्याला शेणखत, सुपर फॉस्फेट किंवा इतर रासायनिक खतांच्या मात्रा थोड्या कमी वापरतो. कारण माझं 60% 70% हे सेंद्रिय आहे. कारण आता समोर बघताय तो गांडूळ शेतीचा प्लांट आहे, इकडं वर्मी वॉश बनवलं आहे, तुम्हाला सांगतो स्लरी आहे. हे सगळं आम्ही जास्तीत जास्त. आता तुम्ही म्हणालात की सेंद्रिय खताकडे म्हणजे शेतीकडे आपण वळतात, जरा सेंद्रिय शेतीबद्दल आपल्याकडे आता गांडूळ खत आहे म्हणताय, वर्मी वॉश आहे, तर स्लरी आहे, हे जरा डीपमध्ये आमच्या शेतकरी मित्रांना सांगा. कारण कसं आहे, कुठलंही रासायनिक खत हे पिकाचं अन्न नाही, हे पहिला शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आत्तापर्यंत अवाजवी रासायनिक खताचा वापर करून आपण हजारो हेक्टर जमिनी खराब केलेल्या आहेत. हे आपल्याला जमीन वाचवायची असेल तर आपण थोडं सेंद्रिय शेतीकडं जरूर वळलं पाहिजे. कारण आपण जे आता अन्न खातो त्यामध्ये रासायनिक खतं वापरून किंवा जास्त स्प्रे वगैरे देऊन ते एक प्रकारचं विषच आपण आपल्या पोटात घेतो आहोत. म्हणून आता आजारांची, आताच बघा कॅन्सरची समस्या दिवसेंदिवस जास्त होते आहे. BP किंवा तुमचे शुगरचे पेशंट तर घरोघरी बघतात. पूर्वी म्हणजे जीवनशैली बदलली, आता माणसाची लाईफस्टाईल बदलली. त्यामुळं आपण कसं निसर्गाशी समतोल साधता येईल, जास्तीत जास्त शेणखताचा वापर करा, तुम्ही गांडूळ खताचा वापर करा, वर्मी वॉश वापरा, स्लरी द्या किंवा वेस्ट डिकम्पोजरचा वापर करा. यातून सुद्धा अगदी उत्तम प्रकारची शेती आपल्याला करता येते आणि हे आमच्या पिकाकडे बघितल्यानंतर लक्षात येतच. बरोबर, म्हणजे सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे. बरोबर. गव्हाणे साहेब, आंबा पिकाला जास्तीत जास्त कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो? आंब्यावर काही जास्त प्रमाणात रोगराई नसते. थ्रिप्स असतात, भुरी असतात आणि बाकी काही किडी वगैरे. त्यामुळे जास्त त्याला औषध फवारण्याची काही जास्त गरज नाही. पाण्याचं नियोजन कसं असावं? पाण्याचं नियोजन मात्र बघा, त्याला पावसाळ्यात 4 महिने तर पाणी देण्याची गरज नाही. त्यानंतर मोहर ज्यावेळेला नोव्हेंबर डिसेंबरला सुरू होईल त्यानंतर आंबा निघेपर्यंत मात्र पाणी त्याला दिलं पाहिजे. हां, बरोबर. गव्हाणे साहेब, आंबा ज्या वेळेला लागतो त्यावेळेला पहिल्या वर्षी आपलं उत्पादन किती आलं होतं आणि आपण समाधानी होता का? हे बघा, 2 एकरामध्ये माझं पहिलं पीक ज्यावेळेला आलं 3ऱ्या वर्षी, त्यावेळेला 5 टन आंबा निघाला 2 एकरामध्ये. म्हणजे एकरी 2.5 टन आंबा निघाला. आता एकरी 7 ते 8 टनापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. आंबा पिकाची रोपे आता आपल्याकडे बघितलं की आपल्याच नर्सरीमधून लोक खात्रीने घेऊन जातात. ज्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा आंबा पीक लावला त्यावेळेला रोपं कुठून खरेदी केला होता? मी शासकीय रोपवाटिका आहे कोल्हापूरला, शेंडा पार्कला आहे, तिथून मी 2 एकरची रोपं घेतली. आणि आता माझी नर्सरी तर गेली 4 वर्षापासून शासनमान्य आहे. वर्षाला 30,000 40,000 रोपं आपण बनवतो, चांगल्या क्वालिटीची लोकांना देतो, त्यांना वर्षभर मार्गदर्शन देतो. प्रथम ज्यावेळेला आपण आंबा पीक लावला ते कोणत्या व्हरायटीचं आपण लावलं होतं? मी संपूर्ण आमची आता जी 7 एकर बाग आहे त्यामध्ये 6.5 एकर हा केशरच आहे. आणि रुमानी म्हणून एक तमिळनाडूमधली व्हरायटी आहे, ती लोणच्यासाठी चांगली आहे आणि पिकवलं तर खाण्यासाठी पण चांगली आहे, फार गोड आहे. त्यामुळं रुमानी आणि ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत तो झाडावर आंबा असतो. म्हणजे 7-8 महिने झाडावर आंबे राहतात. बारमाशी प्रकारमधला ती व्हरायटी आहे, त्याची एक अर्धा एकर. टोटल तसे आमच्या फार्ममध्ये 25 व्हरायटी आहेत आंब्याच्या. हां, पण संपूर्ण बाग ही केशरच आहे. साहेब, आपण शेती करत होतात, मग या रोपवाटिकेकडे कशा पद्धतीनं आपण वळलात की रोपवाटिका सुरू करण्याचा आपला उद्देश काय झाला? हे बघा, मुळात फसवणूक होते ते रोपवाटिकेपासूनच होते. लोक आता आंध्रामधले व्यापारी यायचे, ते लोकांना गंडा घालायचे. हापूस म्हटलं तरी, केशर म्हटलं तरी ते बदामी व्हरायटीज द्यायचे. नंतर 3 वर्षानंतर लोकांच्या लक्षात यायचं की आपल्याला ते हापूस नाही किंवा फसवणूक झालेली आहे. हे लक्षात घेऊन मी माझ्या मातृवृक्ष माझे आता 2 एकरचे होते, त्यामुळं मी शासनाच्या मान्यतेसाठी प्रयत्न केला आणि शासनाची मान्यता मिळाल्यानंतर मी आता रोपं बनवतो की खात्रीशीर लोकांना देता यावीत. हाच एक उद्देश आहे त्यामागे. आता आपल्या रोपवाटिकेमध्ये आंबा तर आहेच, आंबा सोडून आणि कोणकोणत्या फळबागांची आपल्याकडे रोपे मिळतात? आता काय, माझ्याकडे जी पिकं आहेत, आता ड्रॅगन फ्रूट लावलेलं आहे, ड्रॅगनची नर्सरी आहे. आणि बाकी कुठले विद्यापीठाहून नारळ वगैरे मागवतो मी, खात्रीशीर आहेत म्हणून ते विकतो. थोडंसं
काही लोक शोची विचारतात, हे ते त्याचे काही लायसन नाही आपल्याकडे, पण मागणीनुसार मी देतो, त्यांना मागवून देतो खात्रीशीर कुठं असेल तर. गव्हाणे साहेब, आपल्या रोपवाटिकेतून आंब्याची रोपं खरेदी करण्यासाठी शेतकरी येतात, इथून शेतकरी खरेदी करून जातात. विक्री पश्चात सेवा जी म्हणतात, तुम्ही आता मगाशी म्हणलात की शेतकरी रोज गाडी करून येतात. विक्री पश्चात सेवा आपण कशा पद्धतीनं इथे देतात, शेतकरी कसे समाधान व्यक्त करतात? शेतकरी तरी मुळात म्हणतात की साहेब तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करणार असेल तर आंबा लावतो. कारण आता मला वाटतंय काही ज्यांना शेती म्हणजे माहीत नाही असे 1-3-4 शेतकऱ्यांनी जमिनी विकत घेऊन आता आंबा बाग लावलेले आहे. आणि त्यांना मदत करणं, त्यांना काही अडचण आली की फोटो पाठवले की आपण त्याचं उत्तर देऊ शकतो की काय झालंय काय नाही, थोडं एवढं तरी आमचं कर्तव्यच बनतंय ना. आंबा पीक आपण लावल्यानंतर त्याला प्रमुख जे काय समस्या जी आपल्याला निर्माण होते, आपल्या भागात पाण्याची समस्या होती. मग पाण्याच्या समस्येवर आपण काय ड्रीप न केला का पहिला सुरुवात आपली पाटपाण्यानं झाली होती? नाही, सुरुवातीला आम्ही ज्यावेळेला आता गेली 40 वर्षापासून द्राक्ष आहे तेव्हापासून आपली ड्रीप इरिगेशन आहे. आंब्याला सुद्धा ड्रीप आहे, प्रत्येक पिकाला ड्रीप आहे. कारण ड्रीपमुळं काय होतं की मोजकंच पाणी आपल्याला झाडाला जेवढं आवश्यक आहे तेवढं देता येतं आहे, त्यातून खतं देता येतात आणि पाणी वेस्ट होत नाही. आज 4 एकर क्षेत्राला जेवढं पाणी लागतं आहे तेवढ्या पाण्यात तुम्ही 8 एकर क्षेत्र कव्हर करू शकता ना. असा कधी साहेब प्रसंग आलाय का की आंबा आपण लावलेला आहे आणि निसर्गानं काय नुकसान केलं आहे असं? नाही, आत्तापर्यंत काही झालेलं नाही तसं. कारण घन लागवड असल्यामुळं वादळ वाऱ्याचा तेवढा बागेवर काही परिणाम होत नाही, त्यामुळं नुकसान काही झालेलं नाही. आंबा आपण पीक लावल्यानंतर तो माल विक्री करण्यासाठी कोणती बाजारपेठ निवडता? आता बघा गेली 11 पिकं गेली आमची आंब्याची, तर 11 वर्ष झाली झारखंडचे व्यापारी येतात तिकडे आपल्या भागामध्ये आणि ते जागेवर रेट करून आंबा घेऊन जातात. आता आम्ही वर्षाला 2-3 लाख 4 लाखाचा आंबा विकत होतो. चालू वर्षी तर 10 लाखाचा आम्ही आंबा जागेवरनं विकलेला आहे. कारण लोकांना जसं माहीत झालं की चांगल्या क्वालिटीचा आंबा मिळतोय बाबा, त्या इथून येऊन अगदी कोल्हापूर, बेळगाव, बेंगलोर, पुणा, मुंबई इथून 50 किलो 100 किलो अशा ऑर्डर येतात. आणि इथं आम्ही पॅकिंग करून त्यांना पॅकिंग केलेल्याची तारीख आणि ओपन करण्याची पेटीची तारीख हे दोन्ही त्यावर लिहून देतो आणि त्यानुसार त्यांना भयंकर आंबा एक पहिल्यांदा आलेला ग्राहक हा 5व्या वेळी माझ्याकडे आंबा नेण्यासाठी आलेला आहे. त्यावरून बघा मग एवढ्या प्रसिद्ध आपण बाहेर आपले आंबे जातात, त्यासाठी आपण जाहिरात काय केलेली आहे का? जाहिरातबाजी काही केलेली नाही, फक्त माउथ पब्लिसिटीनुसार लोकांना माहीत झालं आहे. आणि गेली 7-8-10 वर्षापासून आंबे खातात, त्यामुळे एक माणूस 4 सांगतो, 4 माणसं 10 जणांना सांगतात. अशामुळं म्हणजे चांगली म्हणजे कुठलंही विदाऊट केमिकल आहे, नैसर्गिक पद्धतीने आंबा पिकवतोय. आता तर तुम्ही बघताय की ह्याचं काम चालू आहे आता, म्हणजे पॅक हाऊसचं काम चालू आहे. यामध्ये रायपनिंग चेंबर वगैरे तयार करून चांगल्या क्वालिटीनं भविष्यामध्ये आपण लोणच्यामध्ये सुद्धा उतरणार आहोत. लोणचे तयार करून आपण जरा टिकाऊ पदार्थ या स्वरूपात होईल ना. त्यामुळं जसं आता आंबा खपतो तसं लोणचे माझे खपतील यात काही शंका नाही. 100% आता आपली एवढी कामाबद्दलची भक्ती बघूनच आम्हाला कळते की तुमचे 100% आपण लोणचे व्यवसायात सुद्धा सक्सेस होणारच. गव्हाणे साहेब, आता आपण बघितलं तर तुमचं एवढं निसर्गरम्य वातावरण आहे. ज्या वेळेला ही सुरुवात झाली त्यावेळेला आपल्याला असं कधी वाटलं का की आपण यात सक्सेस होऊ का नाही, किंवा असं कधी डिमोटिवेशन झालं का तुम्हाला? नाही, तसा विचार मी कधीच करत नाही. निगेटिव्ह विचार माझ्या मनाला सुद्धा शिवत नाही. मी कधी जे पीक करायचं असेल यात 100% आपल्याला यश मिळवणारच या इराद्यानंच त्यात पडतो मी. यश हे सकारात्मक बाजूकडे आहे. हो, 100%. तुमच्याकडे बघितलं तर वाटतंय की तुम्ही एक अध्यात्माकडे परमार्थाकडे आहे. व्यवसाय आणि परमार्थाचं हे कशा पद्धतीने साधता? हे बघा, कर्म केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे, विवरलेचे विवरावे, पुन्हा निरूपण असं म्हणतात रामदास महाराज. त्याप्रमाणे आपल्याला कर्म हे केलंच पाहिजे. आता माझं वय 65 वर्ष आहे, पण मनानं यातून संसार सुटला पाहिजे म्हणतात. आता पारमार्थिक म्हटलं तर मी गेली 30-32 वर्षे उपदेश घेतलेला आहे. आता सध्या मंदिराचं कामही पूर्ण झालेलं आहे. विठ्ठल रखुमाईची स्थापना करायची आहे. आईवडील आहे जिवंत, पण त्यांची इच्छा आहे की इथं समाधी घ्यायची आहे, म्हणजे त्यांच्या मरणाच्या नंतर त्यांचा देह तिथं ठेवायचा आहे. त्या दृष्टीनं 8-10 लाखाचं मंदिर बांधलेलं आहे. आजकाल मी लोकांना एवढं सांगतो की आईवडील हेच तुमचे खरे दैवत आहेत. त्यांची सेवा करा,
त्यांना मनापासून अगदी प्रेमानं विचारपूस करा. तुम्ही कोट्यावधी रुपयाची गरज नसते, त्यांना तुमच्या प्रेमळ शब्दांची गरज असते. आणि आज आपण बघतो समाजामध्ये की वृद्धाश्रमांची संख्या वाढते. हे माझ्या मनाला फार खटकतं आहे. इथं येऊन जाणारा, आमच्या मळ्यात येऊन जाणारा माणूस हे कशाचं मंदिर आहे, तर मी सांगतो हे माझ्या आईवडिलांचं मंदिर आहे. त्यामुळं हा एक लोकांनी समजून घेण्याचा विषय आहे. आणि काय हो, जाताना सगळं सोडूनच जायचं आहे. आता मी पाहिलं बऱ्यापैकी जे शेती व्यवसाय करणारे जे आपण तरुण आहेत ते बऱ्यापैकी आईवडिलांना बघतातच. तुम्ही म्हणालात की वृद्धाश्रमाची संख्या वाढायला, याबद्दल आपलं काय मत आहे? जे मोठमोठे नोकरदार आहेत त्यांना आईवडील जड वाटतात. हो, त्यांनी लक्षात घ्यावं की आईवडील हेच आपले दैवत आहेत. त्यांना शेवटच्या क्षणी तुमच्या आधाराची गरज आहे, तुमच्या मायाची गरज आहे, तुमच्या प्रेमळ शब्दांची गरज आहे. ती तेवढी पोरी करा ना. अगदी बरोबर. आपण हे मंदिर सुद्धा उभं केलेलं आहे आणि आपण म्हणालात की वडिलांची इच्छा होती. वडिलांनी तुम्हाला नेमकं काय सांगितलं होतं? वडील काय मला मंदिर बांध म्हटले नव्हते, पण मी मनात विचार केला की आईवडिलांची आता आपल्याला समाधी करायची आहे. त्यांच्या मरणानंतर कुठंतरी ओढ्याकडला नेऊन पुरण्यापेक्षा तिथं पारमार्थिक आहोत आम्ही, त्या दृष्टीनं मी एक मंदिर बांधलं. आणि विठ्ठल रखुमाईची स्थापना आपण करायची आहे. त्या मंदिराच्या वरच्या टप्प्यामध्ये खाली तळघरामध्ये आईवडिलांची समाधी घ्यायची आहे. साहेब, एक शेवटचा प्रश्न. शेती व्यवसाय करणारे जे नवीन युवक आहेत, नवीन शेतकरी आहेत, ज्या आता नव्यानं शेती व्यवसायात उतरणार आहेत, त्यांना आपण काय सांगाल? आपल्या यशाचं रहस्य काय सांगाल? मी एकच सांगतो की माझं एक न्यू ट्रेंड इन मँगो असं आमच्या शेतीवरचं एक आर्टिकल होतं. ते फ्रान्समध्ये एका विद्यापीठात जॉब करणारा आपल्या भारतातला युवक ते वाचून आला आणि तिथं राजीनामा देऊन इथं आता शेती करतोय. हे माझ्या शेतीचं यश म्हणा तुम्ही. आणि आजच्या तरुणांना मी एवढंच सांगतो की 10,000-20,000च्या नोकरीसाठी शहराकडे पळू नका, खेड्याकडे या. महात्मा गांधी म्हणतात की खेड्याकडे चला, तसं खेड्याकडे या. वाडवडिलांची तुमचं जमीन जुमला असेल तर त्यात प्रयोग करा. शेतकरी हा सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ आहे. एक बघा, एक जोंधळ्याचं दाणं आपण पेरलं की 1000 जोंधळे येतात. त्यामुळे किती मोठा किमयागार आहे तो शेतकरी. हे ध्यानात ठेवा. तुम्हाला स्वनिर्मितीचा आनंद मिळेल. बाकी क्षेत्रामध्ये तुमचा पैसा मिळवाल तुम्ही, पण इथं मिळवलेला पैसा हा घामाचा आहे, कष्टाचा आहे आणि समाधानाचा आहे. आणि भविष्यामध्ये शेतीला काही वाईट दिवस आहेत असं समजू नका. आता शेतीचं महत्त्व युवकांना आता सध्या समजत आहे. अनेक तरुण शेतीकडे वळत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. माझ्याकडे येणारे तरुण शेतकरी पाहिले, त्यांचा जोम पाहिला तर मला आणि मी तरुण व्हावं असं मला वाटतंय. खूप छान गव्हाणे साहेब आपण माहिती दिली, जे यशाचे आपले रहस्य आहे आपण सांगितलं. शेतकरी बंधूंनो, गव्हाणे साहेब यांचा मोबाईल नंबर आहे 744-823-1351. आपणास आंबा पिकाबद्दल काय शंका असतील तर आपण त्यांना कधीही फोन करू शकतात. विनामूल्य ते मार्गदर्शन करतात. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, आता वेळ झाले इथंच थांबण्याची. उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. माझं शिवार @ग्रीन FM 90.4. माझं शिवार.